कोल्हापुरातील उत्तरेश्वर पेठमधील सर्वात मोठ्या मंडळांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मस्कुती तलाव तरुण मंडळाच्या वतीने आज स्वातंत्र्य दिनानिमित्त उत्साहात ध्वजारोहण करण्यात आलं. मंडळाचे 250 पेक्षा अधिक सभासद असून विशेष म्हणजे महिला सभासदांची संख्याही 200 पेक्षा अधिक आहे. गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करण्याची मंडळाची परंपरा आहे. डॉल्बीला फाटा देत पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणेशोत्सव इथे साजरा केला जातो. उत्सवाबरोबरच सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या मंडळाने पूरस्थितीच्या काळात 100हून अधिक कुटुंबांना तब्बल 8 दिवस अन्न पुरवठा केला. पूर ओसरल्यानंतर गरजू कुटुंबांना धान्य आणि आवश्यक कौटुंबिक साहित्याचं वाटप सुद्धा करण्यात आलं. तसंच मंडळाच्या सभासद वर्गणीतून शिल्लक राहिलेल्या निधीतून भुदरगड, गारगोटीसह ग्रामीण आणि डोंगरी भागातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि गरजेच्या वस्तूंचं वाटप करण्यात येतं. दरम्यान यंदाच्या गणेशोत्सवासाठी मंडळाच्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून नितीन घाडगे यांची अध्यक्षपदी तर अक्षय पाष्टे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. यंदाच्या गणेशोत्सवात मंडळाच्या वतीने कोल्हापूर शहरात यापूर्वी कुठेही न झालेला आगळा वेगळा देखावा साजरा करण्यात येणार आहे. या देखाव्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते विशेष मेहनत घेत असून हा देखावा आवर्जून पाहण्यासाठी सर्वांनी यावं असं आवाहन मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आलं आहे. आजच्या ध्वजारोहण कार्यक्रमाला अशोक पाटील, सुरेश अतिग्रे, किरण घाडगे, प्रकाश डोंगळे, परिवहन समिती सदस्य रोहन अतिग्रे, मनोज घाडगे, माजी अध्यक्ष गणेश जाधव, महेश आणवकर, निखिल जाधव, निलेश पाटील, विजय पाटील, गणेश धनवडे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, सभासद आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. परंपरा, उत्सव आणि सामाजिक बांधिलकी या तिन्हीचा सुंदर संगम साधणाऱ्या मस्कुती तलाव तरुण मंडळाचा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद ठरतो. मुलींसाठी सर्व स्वतंत्र सुविधा असणारी एकमेव अकॅडमी म्हणजे राजर्षी शाहू करिअर प्रबोधिनी. ग्राउंड सराव, लेखी परीक्षेचा सराव, अभ्यासिका आणि ग्रंथालय यासोबतच प्रभावी अनुभवी मार्गदर्शन. राजर्षी शाहू करिअर प्रबोधिनी. आम्ही जपतोय मुलींच्या उत्कृष्ट निकालांची उत्कृष्ट परंपरा.